complete linear, okay, and then we will see the practical. Okay, fine. So, yes, a very warm good afternoon to all of you, and welcome for your machine learning batch. Yeah, I mean artificial intelligence machine learning batch number 3. So लास्ट सेशन मध्ये आपण बघितलं होतं की कशा प्रकारे we can just perform the combination, that is combining, splitting and broadcasting, right? ब्रॉडकास्टिंग ऑलरेडी आपण लर्न केलं होतं, बट आय डोंट थिंक सो की ते वर्ड मी ती तुमच्या बॅचमध्ये यूज नव्हतं केलं होतं का? अच्छा, ठीक. सो ब्रॉडकास्टिंग इज समथिंग विच वी हॅव सीन इन द लास्ट लेक्चर. आजच्या सेशनमध्ये आपण लिनियर अल्जेब्रा लर्न करणार आहे. ओके, इट्स नॉट दॅट मच डिफिकल्ट, सो डोंट वरी. आपल्याला काही जास्त फॉर्म्युले नाही समजून घ्यायचे. ओके, बट येस, वी आर जस्ट गोइंग टू सी सम मेथड्स. ओके, खूप डिटेलमध्ये किंवा खूप डीप नाही लिनियर अल्जेब्राचा कन्सेप्ट, म्हणजे तसा घेतला तर खूप डीप आहे. काही फॉर्म्युले पण आपण इथं बघणार आहे कसे डिराईव्ह करायचे. सो लेट्स सी फॉर दॅट. सो द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन दॅट आय विल आस्क यू, व्हॉट इज अल्जेब्रा? जे मराठी मीडियम मध्ये होते तर त्यांना अल्जेब्राचं जे नाव होते थोडं वेगळं होतं. मराठी मीडियमचे जे मेंबर आहे तर जॉमेट्री आणि अल्जेब्रा आपल्याला 9वी-10वीत होतं. ओके, आणि जॉमेट्रीला आपण भूमिती म्हणत होतो. मी पण इंग्लिश मीडियमचा आहे, पण मला माहिती मराठी भूमिती असं म्हणत होतो. सो अल्जेब्राला मराठीत काय म्हणतात? बीजगणित. बीजगणित. व्हेरी गुड. हा, वीज नाही, बीज. इट्स अ बीजगणित. बरोबर. सो वी यूज अल्जेब्रा टू सॉल्व सम प्रॉब्लेम्स. तर काय असतं बरं अल्जेब्रा? साईज बेडा असं म्हणू नका की जे बघितल्यावर सगळे ठेलियम लागतात त्याला अल्जेब्रा म्हणतात. ओके, डोंट डोंट से इट लाईक दिस. सी, अल्जेब्रा इज अ ब्रांच, ओके, ऑफ मॅथ. जशी जॉमेट्री अल्जेब्रा आहे, राईट? कॉमनली काय होतं की जेव्हा तुम्ही अल्जेब्रा हा कन्सेप्ट किंवा अल्जेब्राचे इक्वेशन्स आपण म्हणतो त्यामध्ये फक्त नंबर नसतात. तर त्यामध्ये बेसिकली एक्स वाय झेड, ओके, सिम्बॉल्स असतात. दॅट इज व्हॉट द अल्जेब्रा इज ऑल अबाउट. ओके, अँड in the same way, we have a concept called the linear algebra. So, यामध्ये पण एक्स वाय असतात, बट वी यूज समथिंग कॉल्ड एज अ स्केल, वेक्टर, मेट्रायसिस, ट्रान्सफॉर्म्स अँड एलिमेंट्स. ओके, इक्वेशन्स. तर आतापर्यंत आपण हे सगळंच लर्न करत आलोय. जसं स्केल म्हणजे काय? अ स्केल व्हॅल्यू. कशाची काय? स्केल व्हॅल्यू म्हणजे काय? स्केलर व्हॅल्यू काय असते? एक छोटी सिंगल व्हॅल्यू, त्याला स्केलर व्हॅल्यू म्हणतात. वेक्टर म्हणजे काय? जेव्हा एक सिंगल डायमेन्शन अरे असतो त्याला आपण काय म्हणतो? वेक्टर. मॅथच्या भाषेमध्ये होता, जर एकापेक्षा जास्त कलेक्शन ऑफ नंबर असतील तर त्याला आपण काय म्हणतो? वेक्टर म्हणतो. वन डायमेन्शनल कलेक्शन ऑफ नंबर्स आर कॉल्ड एज अ वेक्टर्स. आणि त्याच केसमध्ये जर मी मॅट्रिक्स या कन्सेप्टचा जर का विचार केला तर मॅट्रिक्स म्हणजे काय? जिथे कॉम्बिनेशन्स असतात. ओके, कॉमनली कॉम्बिनेशन्स असतात, आणि हे जे कॉम्बिनेशन असतात याला मेट्रायसिस किंवा मॅट्रिक्स म्हणतात. ओके, त्याचबरोबर आपण इक्वेशन्स पण बघतो. खूप वेगळ्या टाईपचे इक्वेशन्स आपण बघितले, मॅथमॅटिकल इक्वेशन्स बघितले, राईट? त्यामध्ये आपण नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, मॉड्युलस, ओके, पॉवर, हे सर्व करून बघितलं, आणि इट ऍक्च्युली वर्क्स विथ इट. सो दॅट इज अ कॉन्सेप्ट ऑफ लिनियर अल्जेब्रा. पण ज्यावेळेस आपण लिनियर अल्जेब्रा लर्न करतो तेव्हा आपल्याला काही कॉन्सेप्ट अजून समजून घेणं थोडंसं महत्वाचं आहे. दॅट इज व्हॉट दिस सेशन इज. ओके, सो जास्त स्ट्रेस घेऊ नका. ओके, कारण माझं गणित थोडं कच्चच आहे. सो डोंट वरी, बट येस, हे तेवढं डिफिकल्ट नाही. चला आता समजून घ्या. यामध्ये फक्त मी एक टॉपिक घेणार नाही, कारण की तो टॉपिक आपण मशीन लर्निंगच्या वेळेस डिस्कस करू. ओके, तो मी त्या टॉपिकचं नाव पण सांगेल आणि तो कॉम्प्लेक्स का बरं आहे ते पण सांगेल. ओके, म्हणजे तो का आत्ता घेत नाही मी, कारण त्याने खूप ट्यूबलाईट लागतात. ओके, आणि तो अजिबात समजत नाही इनिशियली. त्यामुळे मी घेताना तो आपण थोड्या वेगळ्या प्रकारे विचार करून त्याला घेऊया. ओके, मी एक्सप्लेनेशन पण तुम्हाला त्याच वेळेस देईल.
चला. So for that, just we will create a folder, and our folder is going to be day 28. Let's open this folder. असं होऊ शकतं की आज मी एकच मॉड्यूल घेणार आहे लिनियर अल्जेब्राचं, जास्त मॉड्यूल घेणार नाही, तर सेशन छोटा असू शकतोय थोडंसं. ओके, 1.5 तास 2 तास चालेल प्रोबॅबली. ओके, कारण मी स्लोली गेले कन्सेप्टला थोडंसं. चला, सो समजून घेऊया. चला, मी तुम्हाला एक खूप सिंपल प्रश्न विचारतो. ओके, थोडासा अल्जेब्रा समजून घेऊया. सो लेट्स से इथे मी तुम्हाला क्वेश्चन विचारतोय, x plus 5 is equals to 7. So what is x? काय x? कसं काय? हा, मी लॉजिकली बघितलं आणि कन्फर्म केलं. नाही, कोणीतरी काही ना काही डोकं लावलं असेल. Sir, x साई- is equal to 2. हा, सॉरी. आता x हा 2 आहे, हे आपलं आन्सर आलं, तुम्हाला मार्क्स भेटले, पण क्वेश्चन असं आहे कसं? Explain. सातमधून आपण 5 विचार मायनस केलाय. केल्यावर आपण तो विचार केला म्हणून तो आला, पण अल्जेब्राच्या लॉजिक मध्ये असा विचार नाही करू शकत ना आपण. तुम्ही तुमच्या मशीनला असंच थोडं म्हणशील, हा आता असा विचार करावेत हवेत. मग तो गुगल मॅपच्या ऐवजी तुम्हाला नेटफ्लिक्सचा एखादा टीव्ही शो लावून देईल, चालेल का? मग तुम्ही गुगल मॅपला असं झूम केलं मध्येच नेटफ्लिक्स आलं, असं नाही चालत ना. बघा, एक मॅथचा एक कन्सेप्ट आहे. जेव्हा आपल्याला एखादा सिम्बॉलिक व्हॅल्यू काढायची असते, त्याच्या सोबतची जी व्हॅल्यू असते ना, ती जर तुम्ही मूव्ह केली या साईडवरून त्या साईडने, तर ती निगेटिव्ह बनते. ओके, सो इट्स दॅट सिम्पल. एक्स इज गोइंग टू बी 7 मायनस 5. आता -5 का केलं? कारण तो RHS वरून LHS सॉरी LHS वरून RHS वर गेला आणि तो पॉझिटिव्ह होता इथे, म्हणून त्याला निगेटिव्ह झाला. सो हेन्स एक्स इज इक्वल्स टू, व्हेरी गुड. ओके, हा झाला अल्जेब्राचा पार्ट, म्हणजे हा कन्सेप्ट आहे. तर याच्यामध्ये तुम्ही लॅम्बडा ओके, त्यानंतर परत थीटा, गामा, हे सिम्बॉल्स आपण लर्न करणार आहे. जेव्हा आपण बेसिकली स्ट्रेचिंगचे कन्सेप्ट लर्न करणार आहे, स्ट्रेचिंग म्हणजे हे नाही, ओके, ॲरे स्ट्रेचिंग, तेव्हा आपल्याला लॅम्बडाचा यूज करायचा आहे. अँड देन वी ॲट दॅट टाइम विल लर्न. सो इथे आता आपण याला म्हणतो अल्जेब्रा. बेसिकली अल्जेब्रा इज अ कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स अँड सिम्बॉल्स. ओके, सो अल्जेब्राचं एक डेफिनेशन काय देऊ शकतोय? अल्जेब्रा इज बेसिकली अ मॅथमॅटिकल ब्रांच विच डील्स विथ नंबर्स अँड सिम्बॉल्स. सिम्पल अँड सोबर. ओके, जसे की घेता का लिहून एक एक्झाम्पल? प्लीज लिहून घ्या. बघा, एक लक्षात ठेवा, जर अल्जेब्रा नसता तर मशीन लर्निंग हा कन्सेप्टच नसता, कारण की ह्याच कन्सेप्टमध्ये खूप सारे इक्वेशन्स आहेत. ओके, आता क्वेश्चन असं आहे, तर एवढे लर्न करायचे का? त्या आन्सर नाही. तुम्हाला फक्त त्याचं नॉलेज असणं महत्वाचं. नॉलेज म्हणजे कन्सेप्च्युअली तुम्हाला समजलं पाहिजे हे काय करतात. बाकी नंपा हे सगळं करून घेतात. एवढ्या लवकर आळस नका देऊ. मी आत्ताच जेवण केलंय तरी मी देत नाही. ओके, now let's understand linear algebra. Okay, linear algebra. So basically linear algebra काय? Linear algebra is a mathematical term which is very, or it's a mathematical term which uses a numbers, vectors, vectorची स्पेलिंग बरोबर आहे का? Vector, then matrices किंवा matrix. Okay, then equations, and very important is transformations. ओके, सो बघा, जेव्हा तुम्ही लिनियर अल्जेब्रा लर्न करतात तेव्हा तुम्हाला हे कन्सेप्ट समजून घेणं महत्वाचं आहे.
numbers, vectors, matrices, equations and transformations. आता यामध्ये आपण खूप सारे कॉन्सेप्ट ऍक्च्युली बघितलेले ऑलरेडी, तर त्यामुळे आपल्याला खूप डिटेलमध्ये किंवा खूप परत करत त्यावरती लर्निंग करायची जरूरत नाही. मी जस्ट एक रिकॅप घेईल आता इथे. ओके, तर बेसिकली नंबर म्हणजे आपण याला स्केलर म्हणतो किंवा स्केल म्हणतो. ओके, स्केल म्हणजे एक सिंगल नंबर. सिंगल नंबर. आता क्वेश्चन असा आहे की याची रिक्वायरमेंट काय. ओके, तुम्ही जस्ट एक विचार करा. सपोज तुम्ही नेटफ्लिक्सला लॉग इन केलंय. ओके, काय केलंय? नेटफ्लिक्सला लॉग इन केलंय. याच महिन्यामध्ये लॉग इन केलं, नवीनच अकाउंट, 200 रुपयाचा रिचार्ज केला आणि लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदी तुमच्या माइंडमध्ये आलं की चला काही कॉमेडी शोज बघूया. मग तुम्ही कपिल शर्माचा शो स्टार्ट केला. ओके, मग तुम्हाला हे पण कळालं की यावरती आता लेटेंट पण आलेलं आहे. हा, व्हेरी गुड. मग तुम्ही ते पण चालू केलं. त्यानंतर मग काही भारती शर्माचे पण शोज आहे त्याच्यावरती. आणि अचानक तुम्हाला असं समजलं की अरे आपण तर इंग्लिश पण कॉमेडी समजू शकतोय, चांगलं इंग्लिश कॉमेडी बघूया. तुम्ही 5 शोज ओपन केले, त्यापैकी फक्त कपिल शर्माचा शो पूर्ण केला. बाकी हळूहळू बोर करायला लागले तुम्हाला, सो तुम्ही ते बंद केले. पहिल्या वीकमध्ये. दुसऱ्या वीकमध्ये तुम्ही गेलात, तुमच्या माइंडमध्ये आलं मित्रांच्या साईडला हॉरर मूवी खूप चांगली आलेली. ओके, सो तुम्ही हॉरर शोज स्टार्ट केले. भयानक भयानक हॉरर शोज आहे नेटफ्लिक्सवर. सो तुम्ही त्यातले 4 बघितले. 4 पैकी तुम्ही 2 पूर्ण बघितले आणि 2 अर्धेच बघितले. ओके, आता नेटफ्लिक्सवरती एक खूप चांगली गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये एक टॅग येतो लिमिटेड सिरीज नावाचा. लिमिटेड सिरीज. लिमिटेड सिरीज म्हणजे ती सिरीज संपते. नॉर्मली काय होतं की सिरीजचे सीझन चालू होतात, बरोबर ना? तर ती सिरीज संपते, त्याला लिमिटेड सिरीज म्हणतात. तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही बघू शकताय. तिसऱ्या वीकमध्ये तुम्ही काय केलं, तुम्हाला हे समजलं की नेटफ्लिक्सवरती मिस्टेरियस मूवीज पण आहे. ओके, तर बेसिकली इलोना होम्स नावाची एक वेब सिरीज, एक सिरीज आहे, मूवीज आहे. त्याचे 3 पार्ट आहे. मी तिसराच बघू राहिलो आता. ओके, दे आर सुपर. सो एक, तर यातले तुम्ही तिन्ही पण मूवीज बघितल्या. ओके, मिस्टेरियस. अँड इन द लास्ट मंथ यू जस्ट थॉट की चला काही ॲडव्हेंचर्स बघूया. ओके, सो तुम्ही काही ॲनिमेशन बघितले, ॲडव्हेंचर्स ॲनिमेशन चांगले चांगले. ओके, मी बघतो कधी कधी ॲडव्हेंचर ॲनिमेशन मूवीज. ओके, आता माझा क्वेश्चन असा आहे की नेटफ्लिक्स तुम्हाला रिकमेंडेशन कसं देईल पुढच्या महिन्याचं आणि का? तुम्ही ॲनिमेटेड मूवीज पण 2 पूर्ण बघितल्या आणि बाकीच्या होत्या, सपोज तुम्ही 5 बघितल्या, 5 पैकी 2 पूर्ण बघितल्या, बाकी थोडे थोडेच बघितल्या. आता तुम्हाला नेटफ्लिक्स रिकमेंडेशन कसं देईल आणि का? हा, एवढ्या हिस्ट्री जागा चेक करत बसलं तर कसं चालणार? एवढं नाही अनालिसिस करू शकत. इट्स व्हेरी डिफिकल्ट. नेटफ्लिक्स फक्त आपणच 200 रुपयाला घेतो. ओके, असे खूप सारे. सो इट युजेस द कॉन्सेप्ट कॉल्ड एज अ स्ट्रेचिंग, आणि जो अल्जेब्राचा सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, जो आता आपण लर्न नाही करणार. त्यात होतं असं की जसं फेस रिकमेंडेशन, फेस डिटेक्शन असतं. तुमचा मोबाईल आहे, हा आयफोनचा चांगला पार्ट असा आहे की याच्यामध्ये थंब नसतं, याच्यामध्ये फेस डिटेक्शन असतं. तुम्हाला ते फेस डिटेक्शन कशाबरोबर असतं? मॅक्झिमम चेहऱ्यावरती जे ऑब्जेक्ट्स असतात, बेसिकली काय काय असतात असले तर, डोक्याची केस, कपाळ, भवई, डोळे, नाक, तोंड आणि चिन. बरोबर? मॅक्झिमम लोकांचे ना डोळे आणि नाक सारखे नसतात आणि याच्यावरती डिटेक्शन होतं. आता जर का फेस डिटेक्शन करायचंय, तुमचा फोन 10 लोक घेऊन राहिली, मग तो डिटेक्शन कसा करतो? तो बेसिकली तो फोकस करतो की एक्झॅक्टली कोणत्या पॅरामीटर मॅक्झिमम आहे. तर अल्गोरिदम असा बनवलेला आहे की हे जास्त करून त्यांना डोळे आणि नाकाचंच मॅपिंग करतात. बाकीचे चेहऱ्याचं मॅपिंग असतं ना, हे फक्त 10% असतं. पण डोळे आणि नाक यांचं मॅक्झिमम मॅपिंग असतं. असं होऊ शकतं आज मी केस आहे, उद्या टक्कल करेल, पण तरी ते फेस रिकग्नाइज करतात. आणि आपण म्हणतो हे कसं काय होतं?
तुम्ही मास्क घातला तरी रेकग्नायझेशन होतं. मग कसं होतं? तर बेसिकली हा नाक आणि तुमच्या डोळ्यांचा कंपॅरिझन करतात. मॅक्झिमम कॉम्बिनेशन ते असतं. यामध्ये लॅम्बडा हा जास्त काम करतो. ओके, जे आपण नंतर लर्न करणार. तर मशीन लर्निंगसाठी जेव्हा तुम्ही डेटा सेट देतात ना, सपोज तुम्ही 10,000 इमेजेस दिल्या, त्या 10,000 इमेजेसला आपण पॅरामीटर सेट करू शकतो की तुला काय डिटेक्ट करायचं आहे. तो तेवढंच डिटेक्ट करतो. आणि हेच कन्सेप्ट रेकमेंडेशनसाठी यूज होतात नेटफ्लिक्समध्ये. नेटफ्लिक्स काय करेल, तुम्हाला 2 सजेशन्स देईल. पहिलं सजेशन तुम्हाला तो हॉरर मूव्हीजचं देईल. ओके, सॉरी, पहिलं सजेशन तो तुम्हाला मिस्टेरियस मूव्हीजचं देईल, कारण तुम्ही 3 मूव्हीज सलग बघितलेल्या आहे आणि त्यातून जे सॅम्पलिंग दिसतात त्यात पण मॅटर करतं की तुम्ही कंटिन्यू किती बघितलेले आहे. जर तुम्ही कंटिन्युटी जर बघितलेली आहे, तो सॅम्पलिंग तशा स्टोअर करतो आणि हे पूर्ण मॅट्रिक्स वरती काम करत असतं. तर त्याचा जो अल्गोरिथम आहे, मशीन अल्गोरिथम, हा डिटेक्शन त्या लेवलला करतो आणि याच्यामध्ये स्ट्रेचिंगचा यूज होतो. ओके, दुसरं तो रिकमेंडेशन देईल तुम्हाला, जास्त करून अॅनिमेशनचं रिकमेंडेशन तो लगेच देणार नाही, कारण तुमचा एज त्या लेवलचं नाही. तर तो हे समजून घेतो की याने बघितलेला असेल कदाचित. हा, तो तुम्हाला 3ऱ्या-4थ्या स्टेप्स होते अॅनिमेशन देईल. जर तुम्ही कंटिन्युअस अॅनिमेशन बघत असले तरच ते देईल. आणि जर तुम्ही कोरियन मूव्हीज जर बघत असल्या, तर कळत न कळत कोरियनवाले जास्त पैसे देतात, तर त्याचं पण रिकमेंडेशन देतात. सो हा थोडासा इंटरनल गेम पण आहे. ओके, जर तुम्ही युट्यूबवरती मॅक्झिमम करून समय राहण्याचे व्हिडिओ जर बघत असाल, तर तो ऑटोमॅटिक तुम्हाला लेटंटची व्हिडिओ देईल. हे इंटरनल डेटा शेअरिंग वगैरे भरपूर कन्सेप्ट. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही अमेझॉन प्राईमचे जर का व्हिडिओज बघत असाल, तर तुम्हाला ऑटोमॅटिक युट्यूबवरती शॉर्ट्स आहे ना अमेझॉन प्राईमचे दिसतात. तुम्ही हे ऑब्झर्वेशन करा. माझी बायको जास्तीत जास्त अमेझॉन प्राईमच वापरते मराठी मूवीजसाठी. आणि मॅक्झिमम मला जेव्हा युट्यूबवर जातो मी, माझ्या त्याच अकाउंटवरती युट्यूबच्या, जे माझं फायर स्टिकला कनेक्टेड आहे त्याच्यावरती, किंवा बाकी पण अकाउंटवरती कळत न कळत अमेझॉन प्राईमचेच जास्त येतात. ज्या दिवशी मी नेटफ्लिक्स कंटिन्यू बघेल ना, मला नेटफ्लिक्सचे ऑटोमॅटिक शॉर्ट्सचे रिकमेंडेशन येते. ओके, किंवा असं पण होतं की मला रील्स असे येतात जे त्या मूवीज मधले, असे कोणते पण रील्स तुम्हाला येत नाही. स्कोप ऑफ इंटरेस्ट मॅटर करतो, बट ते येतात. ओके, हे थोडस, यालाच मशीन लर्निंग म्हणतात. ओके, सो दिस रेकमेंडेशन्स, आणि हेच तुम्ही लर्न करणार पुढे चालू की हे कसं होतं. याच्यासाठी अल्जेब्रा महत्वाचा आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ इट. तर जिथे इक्वेशन्स, ट्रान्सफॉर्म्स आणि मॅट्रिक्स असतात, मॅक्झिमम इथेच मशीन लर्निंग काम करतं. आपण जास्त करून 2D वर जास्त काम करत नाही, क्वचित काही ठिकाणी काम करतो, कारण आपल्याला डेटा 2D आणि 3D मध्ये मॅक्झिमम लागत असतो फॉर सॅम्पलिंग. कधी कधी असं होतं, मग 2D मधला डेटा येतो त्याला आपण 1D मध्ये डेटा येतो त्याला आपण रिशेपिंग करतो. रिशेपिंग कशी करतो? रिशेप नावाची मेथड यूज करतो. हे बघितलं होतं आपण. अरे बघितलंय ना? हा, हे लक्षात ठेवा. हे फक्त NumPy मध्ये, अजून पुढे आपण बाकी लायब्ररीज पण लर्न करणार आहे. सो जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा ऍप बघतात ना, तुम्ही याचा डेव्हलपर बनून याचा विचार करत चला. फक्त बघायचं म्हणून बघत नका जाऊ. विचार करत चला की खरंच हे कसं काम करतं. हाऊ इट गिव्स द रिकमेंडेशन. मी एवढ्या दिवसापासून AIML शिकवतोय ना, मला दररोज स्केलरची आयडिया येते, दररोज. मी युट्यूबवर मशीन लर्निंग बघत पण नाही, तुमच्या माहितीसाठी. जेव्हा मला शिकायचं होतं मशीन लर्निंग, मी युडीमीचे कोर्स घेईल, पण युट्यूबवर नाही पाहिलं तरी मला स्केलरचे मशीन लर्निंग भेटते. का? कारण मी बडबडच एवढी करतो की हे फोन पटापट कॅप्चर करताय. दॅट इज व्हॉट द कन्सर्न इज. सो बेसिकली काय होतं की तुम्ही जरी बघत कळत न कळत त्या ऍड येत असतात. आता मी स्वतः जरी शिकवतोय तरी मला ऍड येतात स्केलरच्या. ओके, आणि आता मला ऍड कोणाच येत आहे माहिती का? आता मला ऍड येत आहे त्यांचा एक लेक्चर होय आता. ही इज अ VP फॉर मशीन लर्निंग, डेटा सायन्स मशीन लर्निंगचा VP. तर त्याचं आता लेक्चरची मला रिकमेंडेशन येऊ राहिली. सो दिस इज समथिंग विच इज व्हेरी क्रेझी पार्ट. ओके, सो तुम्ही सगळं तुमच्या सराउंडिंग जे आता करंटली चाललंय, हे सगळं AIMLच आहे. आळस नका देऊ. ओके, हे पण ते डिटेक्ट करेल, परत तुम्हाला आळस कमी करायच्या गोळ्या देईल. सो येस, सो व्हॉट इज अ स्केल? स्केल इज बेसिकली अ वन व्हॅल्यू. तर आपण ती कशी लिहितो बरं? इम्पोर्ट NumPy ॲज NP. स्केलचं वेक्टर, स्केलचा अरे आपण कसं लिहितो? 0D अरे. We just say NP dot array
and we pass a number in it. राईट? हा काय झाला तुमचा एक बेसिकली स्केल झाला, एक सिंगल नंबर. हा झाला तुमचा 0D अरे. त्याच टाइप मध्ये जेव्हा आपल्याला वेक्टर द्यायचं असतं आपण कसं देतो बरं? अरे and then we use a sequence, right? बरोबर ना? Just a minute, something is wrong. Yeah, we give a sequence over here. In the same way, how the matrices are there? The matrix basically 1D, 2D मध्ये असतात. Okay, it has just given me the suggestion. And this is how the vector works with. आता मॅक्झिमम आपण 2D अरे वरती काम करतो. ओके, त्याचे रिझन असे असतात जेव्हा आपण सॅम्पलिंग करतो. ओके, पुढे चालून आपण लर्न करू ते. जेव्हा आपण सॅम्पलिंग घेतो म्हणजे सॅम्पल डेटा घेतो, त्या सॅम्पल डेटाला आपल्याला लिनियर अल्जेब्राच्या इक्वेशन मध्ये कन्वर्ट करावं लागतं किंवा त्याचं लिनियर अल्जेब्रा इक्वेशन यूज करूनच आपल्याला त्याला एक्झिक्यूट करावं लागतं. तर लिनियर अल्जेब्रा इक्वेशन मॅक्झिमम 2D वरती काम करतं आणि तो ND वरती पण काम करतं. पण 2D मध्ये काय होतं, 2D मध्ये तुम्ही लाईक 2D मध्ये बेसिकली आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती जास्त काम करतो. ते आपण लर्न करणार आहे आता. तुम्ही ऑलरेडी ते लर्न केलेलं आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो बेसिकली वी वर्क ऑन द आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, अँड दॅट इज व्हॉट इट युजेस फॉर एन इक्वेशन्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स हे खूप साऱ्या फॉर्म्युलाज मध्ये लिनियर अल्जेब्रामध्ये यूज होत राहतं. त्यामुळे इथे आपण 2Dचा जास्त यूज करतो किंवा मग 3D. 2D मध्ये पण पॅरामीटर जसं 3चा जर रो आहे, रो जर 3ची तर कॉलम पण किती असतील? 3च असेल. एक परफेक्ट मॅट्रिक्सचा आपण जास्त करून कॉम्बिनेशन बघत असतो. ओके, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल स्ट्रेचिंग होते, बट ती खूप लिमिटेड पार्ट मध्ये होत असते. हे लक्षात ठेवा तुम्ही. समजतंय का? एवढं लिहून घ्या फक्त एकदा. हे ऑलरेडी बघितलंय त्यामुळे मी एक्सप्लेन नाही करणार परत. आता जर कोण मला म्हटलं मॅट्रिक्स एक्सप्लेन करा, तर मी त्याला नाही, मी काही बोलणार नाही. मी त्याला म्हणेल जुने रेकॉर्डिंग बघ. 15 तारखेला तुमची टेस्ट आहे, अभ्यास करून ठेवा. मार्क कमी भेटले तर नंतर परत म्हणू नका की कमी भेटले. सर्वांनी लिहून
सर सर आवाज नाही येते. ओके, आय थिंक सो इट वॉज ऑन सर म्यूट. येस, येतोय का आता आवाज? हो सर. येस हा. सर. सो वी वेअर ॲट द पॉइंट कॉल्ड ॲज अ डॉट प्रॉडक्ट. ओके, मी परत एकदा रिकॅप करतो कारण रेकॉर्डिंग मध्ये पण आवाज नाही येणार. ठीक आहे. बेसिकली डॉट प्रॉडक्ट म्हणजे काय? सो कॉमनली जेव्हा तुम्ही एका ॲरेचं मल्टिप्लिकेशन करतात तर ते दोन वेजने होतं. पहिला वे म्हणजे काय? पहिला वे काय असतो? इट विल हॅव अ नॉर्मल ॲडिशन. ओके, सॉरी, नॉर्मल मल्टिप्लिकेशन. तर तो प्रत्येक रोचा म्हणजे प्रत्येक ॲरेचा त्याच पॉईंटचा कॉलम आणि त्याच पॉईंटचा रो पिक करेल आणि सिंपल मल्टिप्लिकेशन परफॉर्म करेल. ओके, बट वेन इट कम्स टू अ डॉट प्रॉडक्ट, ओके, तर डॉट प्रॉडक्ट हा थोडासा वेगळा असतो. डॉट प्रॉडक्ट मध्ये काय होतं? डॉट प्रॉडक्ट मध्ये काय होतं? दोन ॲरे असतात. ओके, वी हॅव टू ॲरेज ओव्हर हिअर आणि या दोन्ही पण ॲरेमध्ये आता बघा, मी पहिल्या ॲरेला ए नाव दिलेलं आहे आणि दुसऱ्या ॲरेला बी नाव दिलेलं आहे. तर यात काय होतं? पहिल्या ॲरेची पहिली रो आणि दुसऱ्या ॲरेचा पहिला कॉलम यांची मल्टिप्लिकेशन ही सम होते. काय होते? मल्टिप्लिकेशन ही सम होते. ओके, तसंच पहिल्या रोचा पहिला रो आणि दुसऱ्या ॲरे सॉरी पहिल्या ॲरेचा पहिला रो आणि दुसऱ्या ॲरेचा दुसरा कॉलम, ओके, त्याचा परत डॉट प्रॉडक्ट निघतो. ही तुमची सेकंड व्हॅल्यू असते. ओके, आता ही कॅल्क्युलेट कशी करायची तर इथे मी एक्झाम्पल दिले. बघा, ए ॲरेचा फर्स्ट रो मधला म्हणजे ही पहिली रो आहे त्यातला पहिला कॉलम म्हणजे हा 1, तो मी इथे घेतला 1. ओके, देन डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन. सो देन आय पिक दुसऱ्या रो मधला सॉरी दुसऱ्या ॲरे मधला म्हणजे बी ॲरे मधला पहिला रोचा पहिला कॉलम म्हणजे C1, तर 5. 1 into 5 किती होतात? 5. ओके, देन अगेन आय विल से दॅट की ए ॲरे मधला पहिल्या रोचा आय थिंक सो या ए ॲरे मधला पहिल्या रोचा दुसरा कॉलम म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय दुसऱ्या ॲरेचा दुसऱ्या रो मधला पहिला कॉलम म्हणजे 7, 2.7. म्हणजे सॉरी 2.7, 2 into 7. सो 1 into 5, 5, 2 into 7, 14 आणि दोन्हींची ॲडिशन किती होते? 19. याने आपल्याला पहिल्या पोझिशनची व्हॅल्यू मिळते डॉट प्रॉडक्टची. असंच आपण प्रत्येक याच्यासोबत वर्किंग करत जातो. वी जस्ट वर्क विथ एव्हरी वन फॉर द पार्ट. ओके, तर ह्यात 22 आणण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? मग पहिल्या रोचा पहिली रो पहिल्या ॲरेचा पहिला रो आणि दुसऱ्या ॲरेची दुसरा कॉलम हा यूज करावा लागतो. थर्ड व्हॅल्यू म्हणजे 3च्या ठिकाणी जर मला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर काय करावं लागेल? तर दुसरा रो पहिल्या ॲरे मधला दुसरा रो मल्टिप्लाय बाय दुसऱ्या ॲरे मधला पहिला कॉलम. आणि जर 4च्या जागी मला कॅल्क्युलेशन हवंय तर पहिल्या ॲरे मधला दुसरा रो मल्टिप्लाय बाय दुसऱ्या ॲरे मधला दुसरा कॉलम. या प्रकारेच तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावी लागते. याला म्हणतात डॉट प्रॉडक्ट. मग आता डॉट प्रॉडक्ट जर काढायचा असेल तर यासाठी आपल्याकडे 3 वेज आहे. किती वेज आहे? 3 वेज आहे. पहिला वे असा आहे की तुम्ही डायरेक्ट म्हणा प्रिंट np array at the rate np array 2. If I run this, okay, you will see it's there. हे वरती प्रिंट करेल मी मल्टिप्लिकेशन. बघा, मल्टिप्लिकेशन आणि डॉट मध्ये फरक आहे ना. मल्टिप्लिकेशन वेगळी येते एलिमेंट वाईज आणि डॉट प्रॉडक्ट वेगळा आहे. लक्षात आलंय? याचाच एक अजून एक वे, यू विल जस्ट से प्रिंट ओके np डॉट डॉट, तर मेथडच आहे डायरेक्टली, ज्यामध्ये बेसिकली आपण काय पास करणार? हे दोन ॲरे पास करणार. ओके, लेट्स रन इट. तर आपल्याला सेम आहे. आता डॉट जे आहे ना हे 2D ॲरेसाठी यूज करतो आपण. कशासाठी यूज करतो? 2D. पण जर तुमच्याकडे 2D पेक्षा जास्त मोठा ॲरे असेल तर यासाठी आपण अजून एक मेथड यूज करतो जी असते मॅट मल्ट. मॅट मल्ट म्हणजे काय? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. हा पण सेम आउटपुट देणार. सो
दिस इज कॉल्ड ॲज अ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये बेसिकली आपण डॉट प्रॉडक्ट काढायचा असतो आणि हा नॉर्मल मल्टिप्लिकेशन पेक्षा वेगळा असतो. आणि हा डॉट मेथड किंवा डॉट प्रॉडक्ट आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे पुढे चालून कॅल्क्युलेशन करण्यासाठी. ओके, टू समराइज सम आउटपुट्स, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो पहिला वे काय आहे, युझिंग ॲट द रेट. दुसरा वे काय आहे, डॉट मेथड. आणि जर 2D अरे पेक्षा जास्त अरे जर असेल मोठा, 3D ND कोणता पण, तर त्यासाठी आपण मल्ट मॅटचा यूज करतो. लक्षात आलंय? लिहून घ्या विथ एक्झाम्पल लिहून घ्या. येस, झालंय लिहून? Yes, sir. ओके. येस, हे क्लिअर इथपर्यंत? चला, आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, तो म्हणजे डिटर्मिनंट. ओके, काय असतं बरं डिटर्मिनंट? ओके, व्हेरी गुड. मॅडमला माहिती आहे. ओके, डिटर्मिनंट काय असतं माहिती आहे का? या अरेचा तुम्हाला आता हा जो आपला नंबर आहे, ओके, आपण छोटा नंबर घेऊया, कोणता घेतला ते चालेल, चला मोठाच नंबर घेऊ. सो हा जो अरे आहे हा 2D मध्ये आहे सध्या, राईट? तर याचा आपण एक डिटर्मिनंट काढू शकतो. डिटर्मिनंट काय असतो? बेसिकली अ डिटर्मिनंट इज नथिंग बट इट्स अ कन्क्लुजन ऑफ अ व्हॅल्यू. ओके, म्हणजे काय समजून घ्या. सो हा तुमचा अरे, या अरेचा मला एक डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण त्याची डायरेक्टली मेथड समजून घेऊया, नंतर आपण आउटपुट पाहू. डिटर्मिनंट. ओके, सो yes, so now for that we use np dot we have method determinant. Okay, we will just use linear algebra dot determinant det. Yes, तर इथे आपल्याला लिनियर अल्जेब्राचा ऑब्जेक्ट यूज करावा लागेल. ओके, फॉर दिस मेथड. And just I will say np array 2. Okay, let's try to print it. आणि याला जर आपण प्रिंट केलं तर आपल्याला डिटर्मिनंट काय येतो बघा बरं, आउटपुट -2. आता हा कसा आला असेल बरं?
डिटर्मिनंट ऑफ दिस ॲरे इज -2. तर डिटर्मिनंटचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा असतो, ओके, बघा कोणतं एक हा जो ॲरे आपला, ओके, याचा आपण एक्झाम्पल घेऊया. लेट्स टेक अ एक्झाम्पल. सो करंट आपला ॲरे किती आहे? 5, 6, 7, 8. ओके, याला आपण ABCD मध्ये कन्वर्ट करू. A, B, C, D. तर डिटर्मिनंट म्हणजे काय? डिटर्मिनंट म्हणजे डायगोनलचं मल्टिप्लिकेशन आणि त्याचं सबट्रॅक्शन. म्हणजे A मल्टिप्लाय बाय B, सॉरी, A मल्टिप्लाय बाय D मायनस B मल्टिप्लाय बाय C. हे काय येतं? डिटर्मिनंट येतं. ओके, तर सिंपल भाषेमध्ये ED मायनस BC इज अ डिटर्मिनंट. चला करा बरं याचं मल्टिप्लिकेशन. 8 5 जार 40 42, minus 7 40 40 मायनस 6 40. काय येतं? 40. व्हेरी गुड, क्या बात आहे, तुम्हाला आला अल्जेब्रा. हे तेवढं अवघड नाही. बघा सेम आउटपुट आलं ना. कुठे गेलं आउटपुट? सी -2. म्हणजे तुम्हाला एवढं इक्वेशन करायची काही जरूरत नाही. तुम्हाला फक्त हे माहित पाहिजे की डिटर्मिनंट काय असतं. सो बेसिकली डिटर्मिनंट इज नथिंग बट अ डायगोनल मल्टिप्लिकेशन अँड देन सबस्ट्रॅक्टिंग देम फ्रॉम इच अदर. तर तो आपल्याला एक स्पेसिफिकली व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो, दॅट इज गोइंग टू बी अ डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ ॲरे. आता हे बेसिकली खूप कॉमनली जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर हा नेटफ्लिक्सचे जे सजेशन्स आहे किंवा जेव्हा तुम्ही झूम करता युअर गुगल मॅप, तर तो एक्झॅक्टली ज्या पिन पॉईंटला तुम्हाला झूम करून देतो त्याचा तो पॉईंट मिस नाही करत. तर त्याच्या मागे जो ह्यूज मॅट्रिक्स असतो ना त्याचा डिटर्मिनेट काढून त्याच्यावर प्रोसेस केली जाते. अँड दिस इज व्हॉट द लॉजिक इज. ओके, समजलंय? लिहून घ्या आणि त्याचा फॉर्म्युला पण लिहा. ओके, फॉर्म्युला लिहा. मला ही कॉपी नाही करता येणार प्रोबॅबली. तर मला असंच कॉपी करावं लागेल. जस्ट अ मिनिट. So this is what your formula is. हे लिहून काढा. मी थोडंसं हे वरती शिफ्ट करतोय सो दॅट त्याला परत इश्यूज नको यायला. येस, नाव इट्स इझी टू अंडरस्टँड. हे लिहून काढा आणि याचं जे आउटपुट आहे हे येतं -2.
सर माईक ऑन नाहीये. सॉरी. आता येतोय ऐकू? हो सर. हा, ओके. हो सो वी वेर ॲट द पॉइंट. ओके, क्वेश्चन असा होता की जर एक नंबर आपण घेतला तर त्या नंबरचा इनवर्स काय असतो? इनवर्स. तर बेसिकली इनवर्स असतो 1 बाय तो नंबर. का? कारण मॅथमध्ये एक कन्सेप्ट आहे की प्रत्येक नंबरला 1 ने डिवाइड केलं जातं. आम्ही नाही म्हणत आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ठीक आहे, विनाकारण माझं नाव कुठं घेऊ नका आणि इन्स्टावर काही पण रील नका टाकत बसू. सो ज्या वेळेस तुम्ही या नंबरला मल्टिप्लाय कराल, म्हणजे त्याच नंबरच्या इनवर्सने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर बेसिकली काय होतं, तो नंबर, दिस नंबर विल बी डिवायडेड बाय, दिस विल बी गेट डिवायडेड अँड देन सिम्पली यू विल गेट अ 1 ॲज अ आउटपुट. कोणता नंबर घ्या, याला म्हणता आयडेंटिकल नंबर. जसा आयडेंटिकल नंबर असतो ना, आता यामध्ये जो मी 5 घेतला, ओके, हा तुमचा सिंगल नंबर झाला, त्यामुळे तुम्हाला इनवर्स काढणं सोपं होऊन गेलं. बरोबर की नाही? ओके, कारण आपल्याला माहिती की इनवर्सची व्याख्या कशी आहे. इट ऑलवेज गोइंग टू बी अ इनवर्स ऑफ दॅट नंबर. इट्स 1 बाय, राईट, अँड इट विल ऑलवेज क्रिएट अ 1. तर यामध्ये हा जो 1 आलेला आहे ना, याला आय म्हणतात. काय म्हणतात? आय. आय स्टँड्स फॉर आयडेंटिकल नंबर. ओके, हा जो इनवर्स आहे, मी इथे न लिहिता त्याला असं लिहू आपण. तर बघा, हा जो 5 लिंक केलाय, याला मी जर म्हटलो की हा एक ॲरे, तर या ॲरेचा इनवर्स, या ॲरेचा इनवर्स जो असतो, की जसं -1, इनवर्स म्हणजे त्याचा रिव्हर्स. हा काय असतो कायम? हा फॉर्म्युला आहे. ओके, तर कोणतंही मॅट्रिक्स जर का तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, आयडेंटिकल मॅट्रिक्स जर काढायचं असेल, तर या केसमध्ये आपण हा एक फॉर्म्युला यूज करतो. ओके, जर काढायचं असेल तर. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा पण एखाद्या मॅट्रिक्सला, आता हा ए आपल्यासाठी ॲरेचा जेव्हा आपण इनवर्स काढतो ना, इनवर्स, तर या दोन्हींची जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा आपल्याला काय येतं? आयडेंटिकल मॅट्रिक्स. म्हणजे अ मॅट्रिक्स मल्टिप्लाय बाय इनवर्स मॅट्रिक्स इज इक्वल्स टू आयडेंटिकल मॅट्रिक्स. ओके, मग आता क्वेश्चन असं, आयडेंटिकल मॅट्रिक्स कसं दिसतं तर चला समजून घेऊ. कन्सेप्ट लक्षात आलाय का? इनवर्स काय असतो तो? व्हेरी गुड. चला कन्सेप्ट समजून घेऊया. ओके, सो हियर वी विल से दॅट प्रिंट, ओके, वी जस्ट नीड टू प्रिंट अ आयडेंटिकल मॅट्रिक्स. तर आयडेंटिकल मॅट्रिक्स आपण ऑलरेडी लर्न केलं, यासाठी आपण आय नावाची मेथड यूज करतो. अँड इफ आय जस्ट से 2, इट विल क्रिएट अ डायगोनल ओव्हर हियर. बरोबर ना? ओके, जस्ट मी याला टाईप चेंज करेल, डी टाईप ॲज int. सो दिस इज कॉल्ड द आयडेंटिकल मॅट्रिक्स. हाच जर मी 3चा केला तर 3x3चा आयडेंटिकल मॅट्रिक्स क्रिएट होईल. लक्ष येते का? येते का लक्षात? मग असा विचार करा, सपोज आपला ॲरे आहे 1 2 3 4. याचं जेव्हा आपण इनवर्स काढू आणि त्या इनवर्सला याला मल्टिप्लाय करू, तेव्हा आपल्याला आयडेंटिकल मॅट्रिक्स असा भेटेल. समजलं का? समजलं? येस, ही आउटपुट असंच निघतं. हे आउटपुट कधीच चेंज होत. हा युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ओके, सो ऑलवेज रिमेंबर दॅट इट विल ऑलवेज जनरेट अ आयडेंटिकल मॅट्रिक्स. आता क्वेश्चन असा आहे की इनवर्स मॅट्रिक्स कसा बनवायचा? दॅट इज अ क्वेश्चन. आन्सर इज व्हेरी सिम्पल. सो लेट्स से दिस इज व्हॉट माय ॲरे इज. ओके, हा काय आपला हा ॲरे. ओके, लेट्स क्रिएट अ इनवर्स ऑफ इट. सो यासाठी मी म्हणेल जस्ट इनवर्स ॲरे. स्पेलिंग बरोबर आहे? अरे बरोबर आहे का? नाही, इनवर्स. व्हेरी गुड. सो हियर आय विल जस्ट np डॉट linear algebra dot inverse.
ओके, आणि यामध्ये आपण काय पास करून देणार आहे, तो मॅट्रिक्स. and let's try to print it. So just I will say inverse matrix or inverse array. आणि वरची जे आहे ना यांना आपण करंटली कमेंट करूया. ओके, लेट्स से क्लिअर. लेट्स रन दिस. तुम्हाला हे आउटपुट आलं. काय आलं आउटपुट बघा, इनवर्स. हा, हे असंच येतं. ते कसं येतं ते मी तुम्हाला सोल्युशन्स लिहून दाखवली, ते डोंट वरी. बट इफ युअर मॅट्रिक्स इज 1 2 3 4, you will have a inverse matrix as -2 1 1.5 -5. आता जर या दोन्हींचं तुम्ही जर का डॉट प्रोडक्ट काढला, ओके, लेट्स प्रिंट इट. लेट्स प्रिंट दॅट. लेट्स प्रिंट इट. So if I just say np array 1 at the rate inverse array, and if I try to print it, you will see it will generate a something, then exponential value dili. Okay, so this is supposed to be identical matrix only. I will just try to use dot. Okay, so np dot, okay, let's say np array as use केले ना आपण, yes, comma inverse. Let's try this. नाही तो तोच देतोय. ओके, I just need to check. ही एक exponential value आलेली आहे, but if you see carefully, the diagonal is 1 1. Okay, so basically it generates an identical matrix for us. Okay, so whenever we are working with the program, always remember it will generate the same output. Okay, just I will try to go with multiplication. No, multiplication never. Okay, because we need a dot only, so that it will calculate with the rows and columns. Okay, and then it will make a addition. याला जर तुम्ही सॉल्व जर करण्याचा प्रयत्न केला, you will see that it will give us the exact output 1001. Okay, so that is what the consult logic is. Now आता इथे 8 का दिली, just मी एकदा calculate करून बघा. Okay, don't worry. So this is what it will always produce. So array with the inverse array will always generate a identical matrix. हे क्लियर आहे की थोडंच लिहून घ्या फक्त. So to generate an inverse matrix, we use method name called as a inverse. INV. It generates an inverse matrix of it. Yes, हे लिहून घ्या एकदा. ओके, बेसिकली हा झिरोच आहे. ओके, ही जी व्हॅल्यू आहे ना, ही झिरोच आहे. ओके, सो जस्ट आय विल शो यू इन द चार्ट.
ChatGPT. ओके, सो सी, येस, मी ती इमेज अप केलेली होती. येस, बघा मी जस्ट हा फोटो अप केलेला आहे. ओके, सो दिस इज व्हॉट माय फोटो वॉज. आता जीपीटी तेवढं हुशार आहे, कारण आपण काय करतोय त्यांना माहिती आहे. सो इट इज जस्ट सेइंग दॅट यू आर युझिंग इनवर्स, राईट. आणि जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट काढला तर एक्सपेक्टेशन आपलं काय होतं, इट मस्ट गिव्ह द आयडेंटिकल मॅट्रिक्स, बट आपल्याला काय भेटलं 8. आता यामध्ये त्यांनी हे सांगितलं की नोटीस जर केलं तर सायंटिफिकली द नोटेशन इज दिस. ओके, सो आता याचं कॅल्क्युलेशन ऍक्च्युली 0.00008 समथिंग येतं. ओके, ॲज पर द कॅल्क्युलेशन जी व्हॅल्यू आपल्याला इथे भेटलेली ती, बिकॉज इट्स एन एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू. ओके, सो टेक्निकली इट्स करेक्ट. समजलं? म्हणजे जे मी सांगतोय ते खोटं नाही बुवा, असं चुकून तुम्ही असं नका बंडल मारतोय. ओके, सर मॅथचे फॉर्म्युले ते होतं असं. सो इट क्रिएट्स अ आयडेंटिकल मॅट्रिक्स ओनली एव्हरी टाइम. ओके, येस. मग आता क्वेश्चन असा आहे, हे इनवर्स मॅट्रिक कसं कॅल्क्युलेट केलं? सो हाऊ इट वॉज कॅल्क्युलेटेड. सो आता हे थोडं समजून घेऊया. हे बघायचं का याचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन? नाही बघायचं, आलं ते आलं, जाऊ दे मरू द्या. व्हेरी गुड, ठीक आहे असं. सो त्यासाठी फॉर्म्युला आहे. ओके, तुम्हाला आधी डिटर्मिनंट काढावा लागतो, त्यानंतर 1 बाय डिटर्मिनंट मल्टिप्लाय बाय इनवर्स मॅट्रिक्स. तो एक फॉर्म्युला आहे, तो जर अप्लाय केला तर इनवर्स मॅट्रिक्स निघतं. ओके, तुम्हाला बघायचं असेल तर मी नंतर शेअर करेल. आत्ता बघायचं आत्ता पण दाखवू शकतो. ओके, रन टाइम कॅल्क्युलेशन करू आपण, डोंट वरी. बट एनिवे, you don't want, let it be. Let's move towards the next and the last point, okay, of linear algebra, and that is transformation. Transformation म्हणजे काय बरं? एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये चेंज करणं. तुम्ही ती मूवी बघितली ट्रान्सफॉर्मर? तुम्ही खूप छोटे, तुम्ही नसेल बघितलेली. ओके, आता मुलं ते खेळणी बघतात, काररातही तिचा रोबोट क्रिएट होतो. आता ती मूवी आहे ऍक्च्युली ट्रान्सफॉर्मर. तर बेसिकली ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे चेंज करणे. सपोज हा आपल्याकडे ॲरे आहे. ओके, तर याचा रोज टू कॉलम आणि कॉलम टू रोज करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मचा यूज करतो. वी यूज ट्रान्सफॉर्मेशन फॉर दिस. तर यासाठी आपण काय करतो, एनपी डॉट ट्रान्सपोज ही मेथड आपण यूज करतो आणि त्यामध्ये आपण ॲरे पास करतो. सो टेक्निकली दिस विल जनरेट अ it will just change row to column and column to rows. ओके, याचा अजून एक वे आपल्याकडे जो शॉर्टकट आहे. ओके, दॅट इज कॉल्ड array डॉट टी. and if I run this, you will see you will get a same out. आले लक्षात? That's it. So what we have seen till now, we have seen that a linear algebra is having scales, vectors, okay, त्यानंतर matrices, त्यानंतर it has an equations like plus, minus, subtraction, multiplication. ओके, तर स्ट्रिक्टनं जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याला एलिमेंट वाईज मल्टिप्लिकेशन म्हणतात. पण जर मी ऍट द रेट डॉट आणि मॅट मल्ट जर यूज जर केलं तर तो बेसिकली डॉट प्रॉडक्ट असतो. त्यानंतर आपण अजून एक कन्सेप्ट लर्न केला, तो म्हणजे एखादा स्पेसिफिक ॲरे असतो त्याचा डिटर्मिनंट आपल्याला काढता येतो. डिटर्मिनंटचा फॉर्म्युला सिम्पल आहे, डायगोनलचं मल्टिप्लिकेशन आणि जे दोन डायगोनलचं मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट येतो त्याला सबस्ट्रॅक्ट करायचं. इट विल गिव्ह अस अ डिटर्मिनंट. ओके, त्यानंतर आपण एक लर्न केलं की आयडेंटिकल मॅट्रिक्स कसा काढायचा. त्यासाठी आपल्याकडे आय नावाची मेथड आहे. ओके, वी कॅन जस्ट जनरेट दॅट. अँड द नेक्स्ट वी हॅव जस्ट सीन दॅट ॲरे कॅन बी इनवर्स्ड. तर इनवर्स ॲरे काढण्यासाठी आपल्याकडे इनवर्स नावाची मेथड असते. याचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला जर का तुम्ही इम्प्लिमेंट केला तर तुम्हाला इनवर्स मॅट्रिक भेटतो. तुम्ही मला नाही म्हणशाल तरी मी तो फॉर्म्युला तुम्हाला सांगून देतो, तुम्ही नंतर ट्राय करा, नो प्रॉब्लेम.
फॉर्म्युला असा आहे 1 डिवायडेड बाय AD मायनस BC म्हणजे डिटर्मिनंट, बरोबर. अँड देन वी विल हॅव ॲरे म्हणजेच मॅट्रिक्स. ओके, तर यामध्ये तुम्हाला असं करावं लागतं, फर्स्ट व्हॅल्यू ही तुम्हाला D घ्यावी लागते, त्याचा डायगोनल असतो. व्हेरी गुड. थांबा, आय विल मेक इट मोर सिम्पल. ओके, सो येस, पहिली व्हॅल्यू घ्यावी लागते आपल्याला D. डायगोनल मध्ये घ्यावा लागतो A, इथे असतं -B C आणि -C. जेव्हा तुम्ही याचं कॅल्क्युलेशन कराल तुम्हाला इनव्हर्स मॅट्रिक्स भेटेल. बस एवढंच, बाकी काही नाही. ओके, सो जे पहिलं आहे ना, पहिला काय तुमचा, इट्स अ डिटर्मिनंट. ओके, हा जो खाली असतो डिटर्मिनंट, म्हणजे डिटर्मिनंट येतो ना, त्याने तुम्ही प्रत्येकाला डिवाइड जर केलं तुम्हाला एक्झॅक्टली तो नंबर भेटतो जो अपेक्षित तुम्हाला, मला दो. ओके, दिस इज व्हॉट अ फॉर्म्युला इज टू कॅल्क्युलेट अ डिटर्मिनंट. अँड देन वी कॅन जस्ट जनरेट अ इनव्हर्स मॅट्रिक्स. समजले प्रत्येकाला? सो दिस वॉज द एंड ऑफ लिनियर अल्जेब्रा. एवढंच आहे याच्यामध्ये, जास्त नाही. याच्यामधला फक्त एकच पार्ट आपण घेतला नाही. ओके, तो आपण नंतर घेणार, ज्यामध्ये बेसिकली आपण स्ट्रेच आणि त्याची व्हॅल्यू डिटेक्ट करतो. ओके, तर तो आपण थोडा पुढे गेल्यावर घेऊया. सो टिल नाव इफ आय गो टू द कोड, वी हॅव सीन 10 मॉड्यूल्स. किती मॉड्यूल बघितले आतापर्यंत आपण? 10 मॉड्यूल्स बघितले. ओके, so probably your next session is going to be the last session of NumPy, कारण आपण रॅन्डम मॉड्यूल आणि फाईल हँडलिंग मॉड्यूल बघणार. आणि मग सॅटर्डेला, या येत्या सॅटर्डेला, किती तारीख आहे? 9 तारीख आहे, 10, 11 आहे ना? यस, या सॅटर्डेला आपलं लेक्चर राहील ज्यामध्ये आपण नमपायचे प्रॅक्टिकल्स घेणार आहे. ओके, सो सॅटर्डे विल बी नॉट ऑफ फॉर यू गाईज. तुम्हाला ऑफलाईन यायचं आहे, ऑनलाईन कोणीही करू नका, जे ऑनलाईन ऑफलाईन वाले त्यांनी. ओके, घाबरू नका, मी काय प्रेझेंटी वगैरे ॲब्सेंटी लावणार नाही, पण या ऑफलाईन मध्ये. इज दॅट क्लिअर? ग्रेट. येस, कोणाला काही क्वेश्चन आहे या टॉपिक्स बद्दल जे आपण डिस्कस केले ते? सो चला कन्सेप्च्युअली समजून घेऊया काय काय बघितलं. सो वी कॅन डू अ प्लस मायनस इक्वेशन्स मध्ये, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन. ओके, देन टू क्रिएट अ डॉट प्रोडक्ट्स वी कॅन यूज @, याला बेसिकली मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन म्हणतात. त्याचबरोबर आपण डॉट नावाची मेथड यूज केली, त्याचबरोबर आपण मल्ट नावाची मेथड यूज केली. बरोबर ना? मल्टच आहे ना? मल, yes, mat mul. Then the next we have just seen that was determinant. Then we have seen inverse. बरोबर आहे का? Yes, inverse. Then we have seen the I. Okay, and then the last was transpose. आणि याचाच एक अल्टरनेटिव्ह आपल्याकडे असतो A of dot T, म्हणजे array of dot T. तर इथं A नाही लिहित मी, array लिहितो, array dot T. ओके, यस, हे क्लिअर आहे. आता आपण टोटल मॉड्यूल कंप्लीट केले 10. ओके, पुढचे 2च मॉड्यूल उद्या आपण कंप्लीट करणार आणि सॅटर्डेला आपलं लेक्चर आपण कंक्लूड करणार नमपायचं. अँड फ्रॉम मंडे वी विल स्टार्ट पांडास.
ओके, जे याच्यापेक्षा सोपं आहे ऍक्च्युली. कारण हे ज्याला समजलं त्याला मशीन लर्निंग पूर्ण समजलं. ज्याला हे समजलं नाही त्याने अभ्यास करावा. ओके, आणि समजून घ्या ITR असाच नाही बळजबरी, आणि कोणीच तुम्हाला फोर्स नव्हता केला AIML घ्यायला. ओके, मी आताच सांगतो. आपल्याला फक्त ChatGPT पाहिलं का असं वाटतं की वाव आपण पण धुरंधर आहे, पण त्यासाठी तेवढे परिश्रम करावे लागतात. हे जे मी घेतोय ना हे खूप डिटेलमध्ये घेतोय. हे वरच्यावर घेऊ शकतोय हा आपण. मी असं म्हणतो इनव्हर्स इनव्हर्स झाला, इनव्हर्स डिटर्मिनंट डिटर्मिनंट एकदम डिटर्जंट सारखा, नो प्रॉब्लेम. याला मला जेवढं डिटेल, याला मी अजून डिटेलमध्ये घेऊ शकतोय, पण मला इथं बोर्ड लागेल मॅथचे गणित सॉल्व्ह करायला. ओके, आता असं नाही की मला खूप येतं, बट जेव्हा मी लर्निंग करतो तेव्हा मी प्रॅक्टिकल पण करून बघतो. आणि तुमच्या माहितीसाठी मशीन लर्निंगला मी कोडिंगच्या आधी प्रॅक्टिकलच करून बघितलेले हाताने लिहून. मॅथ सॉल्व्ह करून बघितली, खरंच हे खरंच येतं का, आणि हे खरंच येतं. ओके, हा फक्त ते माझं 8 पॉईंट समथिंग ते ती व्हॅल्यू नव्हती आली, तेव्हा मी थोडं डचकून गेलो की असं कसं झालं होतं. ओके, बट येस, जेव्हा जेव्हा मला मॅथचं लर्न करायचंय मी प्रॅक्टिस करतो. ओके, कारण ते लक्षात ठेवणं अवघड आहे. सो प्रॅक्टिस केल्यावर ते थोडंफार इम्प्रेशन्स असतात. मग रिकॅप करायचं. पण डोंट वरी, आपल्याकडे मॅथच्या भरभरून लायब्ररीज आहे आणि फंक्शन्स आहे. तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजून घेणं आहे. ओके, आलं लक्षात? येस येस, कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी? बघा आता 44 कॅन्डिडेट यांचीच अटेंडन्स लागेल, हे काय 50 होणार नाही आता. ओके ओके, सो जयेश विल बी देअर. ओके, ही विल टेक युअर अटेंडन्स. होप सो सर्वांनी फॉर्म भरलाय. येस, सो आता तुम्हाला लॉग इनचे मेल, सॉरी, तुम्हाला झूमचे मेल येऊन जातील. ओके, एखाद्या वेळेस की तुम्हाला लॉग इन त्याच झूमच्या अकाउंटने लॉग इन करावं लागेल. ओके, जे ऑनलाईन वाले ते. सो जयेश विल कम अँड टेक युअर अटेंडन्स. प्लीज बी इन द सेशन, डोंट एक्झिट इट. येस, ऑनलाईन मेंबर आवाज येतोय का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. स्टॉप कर रेकॉर्डिंग.